हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। आज आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025-26 इयत्ता 8वी। विषय असणार आहे विज्ञान। प्रश्नपत्रिका आज आपण उत्तरासहित जाणून घेणार आहोत। गुण असणार आहे 50 आणि वेळ असणार आहे 2 तास। तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। त्याचप्रमाणे हाईप या बटनला प्रेस करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल। त्याचप्रमाणे तुम्हाला इतरही विषयाच्या इम्पॉर्टंट व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलवर इयत्ता 8वी प्लेलिस्ट आहे, नक्की जाऊन विजिट करा आणि छान अभ्यास करा। सो लेट्स स्टार्ट टुडेज वी आर सी 8th स्टँडर्ड सायन्स क्वेश्चन्स विथ आन्सर। फर्स्ट टर्म एग्जाम 2025, मार्क्स 50 and time is 2 hours। प्रथम सत्र परीक्षा आहे, विषय आहे सामान्य विज्ञान, इयत्ता 8वी, वेळ 2 तास, गुण 50। पहिला प्रश्न आहे, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा। 5 गुणांसाठी असणार आहे। कंसामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले आहे, कलील, चकाकी, सुनामी, उदासीन, पाणी। पहिलं वाक्य आहे बघा, शुद्ध सोने चकाकी असते, चकाकी हे उत्तर आहे। दुसरं, दूध हे कलीलचे उदाहरण आहे। तिसरं वाक्य आहे, अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो। चौथं वाक्य आहे, भूप्रदूषणामुळे पाणी प्रदूषणाचा धोका वाढतो। पाचवा प्रश्न आहे, महासागराच्या तळाशी भूकंप झाल्यास सुनामी येऊ शकतो। या पद्धतीने पहिला प्रश्न आहे त्यातील अ। हवं तर प्रश्न उत्तर तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता। नेक्स्ट क्वेश्चन आहे बी। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, सहसंबंध लिहा। स्वाईन फ्लू, विषाणू, क्षयरोग, जीवाणू। दुसरा आहे विसंगत घटक ओळखा, म्हणजे गटात न बसणारा। दूध, लिंबाचा रस, कार्बन, पोलाद। सो उत्तर आहे तुमचं कार्बन। तिसरा आहे सत्य की असत्य ते लिहा। समस्थानिकांचा उपयोग कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातो, हे विधान सत्य आहे। यानंतर पुढील उदाहरण आहे क्रमांक 4, उदाहरणे द्या। स्थायुत, स्थायू, पारेश, आम्लगम। पाचवा आहे, मी कोण, ओळखा पाहू। आम्ही कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करतो। काय असते ती, तर बुरशी असते। यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 आहे, योग्य जोड्या जुळवा। हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि प्रश्नोत्तर लिहून घ्या, सराव करा। प्रश्न क्रमांक 2 यातील अ गट आहे आणि ब स्तंभ आहे बघा। पहिला आहे धातू, त्याचं उत्तर आहे ड, चकाकी। दुसरा आहे अधातू, याचं उत्तर आहे उष्णतेचे दुर्वाहक, वणवा। याचे उत्तर आहे वन्यजीवांचा नाश। चौथा आहे हवा, मिश्रण। आणि पाचवा आहे विषाणू, त्याचे उत्तर आहे बॅक्टेरियोफेज। सो या पद्धतीने जोड्या लावायच्या आहे, तर लाईन मारायची नाही। या ठिकाणी तुम्ही अ ब कड जे दिलेलं आहे या पद्धतीने लिहायचं आहे। व्यवस्थित लिहून घ्या। हवं तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। असेच नवनवीन एज्युकेशनल, इन्फॉर्मेटिव्ह आणि शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल। बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे ब। प्रश्न क्रमांक 2 मधील एका वाक्यात उत्तरे द्या। 5 गुणांसाठी आहे, 5 प्रश्न असणार आहे। पहिला आहे, आदी जीवांमधील प्रचलनाचे अवयव चतुष्पाद, रोमके, कुशामिका। दुधाची शुद्धता ओळखण्याचे उपकरण कोणते? उत्तर आहे दुधाची शुद्धता ओळखण्याचे उपकरण लॅक्टोमीटर आहे। तिसरा प्रश्न आहे, निकेल कॅडमियम घटाचे एक वैशिष्ट्य लिहा। निकेल कॅडमियम घट पुन्हा प्रभारित करता येतो। चौथा प्रश्न आहे, अणुकेंद्रात कोणते मूलकण असतात? अणुकेंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन हे मूलकण असतात। पाचवा प्रश्न आहे, सोडियम क्लोराईडचे रेणुसूत्र लिहा। तर सोडियम क्लोराईडचे रेणुसूत्र आहे NaCl।
या पद्धतीने तुम्हाला 5 प्रश्न असणार आहे. एका वाक्यात उत्तर द्या. प्रत्येकी प्रश्नास तुम्हाला 1 गुण असेल. यापुढील प्रश्न जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक 3. शास्त्रीय कारणे लिहा. शास्त्रीय कारणे लिहा 6 गुणांसाठी असणार आहे. त्यातील पहिला प्रश्न बघा. अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असते. उत्तर आहे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या वस्तुमानांच्या तुलनेत नगण्य असते. तसेच अणूचे एकूण वस्तुमान केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते. त्यामुळे अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असते. या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे. यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे. स्थायू पदार्थांना नियमित आकार व आकारमान असते. उत्तर जाणून घेऊया. स्थायूमध्ये अंतरेन्वीय बल अतिशय प्रभावी असते. त्यामुळे स्थायूचे कण एकमेकांच्या अगदी जवळ असतात व ते आपल्याला ठराविक जागी स्पंद पावत राहतात. यामुळे स्थायूरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान असते. तिसरा प्रश्न आहे. सोडियम धातू नेहमी केरोसिनमध्ये बुडवून ठेवतात. याचे शास्त्रीय कारण असे आहे की कक्ष तापमानाला सोडियम धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजनशी संयोग पावतो. हवेतील ऑक्सिजन बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड यांच्याबरोबर अभिक्रिया झाली असता तो पेट घेतो. सोडियम केरोसिन बुडतो. केरोसिनबरोबर त्याची अभिक्रिया होत नाही म्हणून सोडियम धातू नेहमी केरोसिनमध्ये बुडवून ठेवतात. या पद्धतीने उत्तर असणार आहे. या प्रकारे तुम्हाला 3 शास्त्रीय कारणे असणार आहे आणि प्रत्येकी तुम्हाला एका प्रश्नास 2 गुण असणार आहे. असे 6 गुण असणार आहे. यानंतर आहे बघा प्रश्न. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. सुबक आकृती काढा. मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन वितरण अणु अंक 12. तर तुम्हाला या ठिकाणी सुबक आकृती काढायची आहे. या ठिकाणी आकृती दिलेली आहे. मॅग्नेशियमच्या अणु अंक 12 इलेक्ट्रॉन संरूपणाचे रेखाटन. मॅग्नेशियमचा अणु अंक 12 प्रोटॉन्स 12 इलेक्ट्रॉन्स मॅग्नेशियम अणू. या पद्धतीने हवं तर तुम्ही वहीमध्ये आकृती काढून घ्या. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे. मधुमेह व हृदयरोगाची कारणे कोणती? तर मधुमेहाची कारणे आहेत. शरीरातील स्वादुपिंड या ग्रंथीतून पुरेशा प्रमाणात इन्सुलिन हे संप्रेरक स्रवले नाही की मधुमेह होतो. तसेच अतिलठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, अतिप्रमाणात गोड खाणे या प्रकारची कारणे मधुमेहासाठी आहे. यानंतर हृदयरोगाची कारणे. व्यसने, धूम्रपान करणे, मद्यपान करणे, उच्च रक्तदाब या प्रकारची कारणे ही हृदयरोगाची आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे. आपल्या डोक्यावर किती दाब असतो आपणास तो का जाणवत नाही? आपल्या डोक्यावर हवेचा भार सुमारे 101 × 10³ pq इतका असतो. आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा असते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्तही असते. याचा दाब वातावरणाच्या दाबाच्या विरुद्ध दिशेने क्रिया करीत असतो व तो त्याला संतुलित करतो. त्यामुळे आपल्या डोक्यावर दाब असतो आणि तो आपल्याला जाणवत नाही. या प्रकारे उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे. फरक स्पष्ट करा. यामध्ये पहिला फरक आहे तुम्हाला धातू आणि अधातू यातील फरक स्पष्ट करायचा आहे. पहिला फरक आहे बघा. धातूंना चकाकी असते परंतु अधातूंना चकाकी नसते किंवा अधातू चकाकत नाही. दुसरा आहे धातू वर्धनीय असतात, अधातू वर्धनीय नसतात. तिसरा आहे धातूंना तन्यता असते, अधातूंना तन्यता नसते. चौथा आहे धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात, अधातू उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात.
पाचवा प्रश्न आहे, पाचवा फरक आहे, धातूंची घनता उच्च असते आणि अधातूंची घनता ही कमी असते. तर पॉईंट नेहमी लक्षात ठेवा, जेणेकरून या दोन्हीतील फरक हा इझिली लक्षात राहतो. जसा की एक एक शब्द जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी पूर्ण वाक्य हे आपल्या लक्षात येतं. जसे की चकाकी वर्धनीय असतात, हे नसतात. तन्यता असते, तन्यता नसते. विजेचे सुवाहक असतात, दुर्वाहक असतात आणि घनता उच्च असते आणि कमी असते. फक्त 2-2 शब्द या पद्धतीने जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर पूर्ण वाक्य आपल्याला इझिली हे लिहिता येतं. पुढील प्रश्न आहे, विद्युत चुंबक म्हणजे काय आणि त्याचे उपयोग लिहा. उत्तर आहे, एखाद्या लांब स्क्रूवर विद्युतरोधी आवरण असलेली तांब्याची लवचिक तार कसून गुंडाळून त्या कुंतलातून विद्युत घटाच्या साहाय्याने विद्युत प्रवाह पाठवल्यास विद्युत प्रवाह चालू असेपर्यंत त्या कुंतलात चुंबकत्व निर्माण होते. त्यामुळे स्क्रूलाही चुंबकत्व प्राप्त होते. यानंतर पुढील प्रश्न आहे, कलिलांचे वैशिष्ट्य लिहा. कलिल कण द्रावणात एकसारखे मिसळलेले असतात. दुसरा आहे वैशिष्ट्य, कलिल कण नुसते डोळ्यांनी पाहू शकत नाही. तिसरा आहे वैशिष्ट्य, कलिल कण प्रकाश शलाकेचे काही प्रमाणात अपस्करण करू शकतात. चौथा आहे, कलिल कण हे निलंबन कणापेक्षा आकाराने लहान असतात. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे, कलिल कण हे समांगी द्रावणाप्रमाणेच दिसते. पुढील प्रश्न आहे, थोडक्यात टिप लिहा. आम्लपर्जन्य. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. सविस्तर उत्तरे लिहा. 10 गुणांसाठी असणार आहे. भूस्खलनाचे परिणाम लिहा. तर पहिला परिणाम म्हणजे नद्यांना पूर येतात. दुसरं म्हणजे नद्यांचे प्रवाह बदलल्यामुळे त्यांचे मार्ग बदलतात. धबधब्यांचे स्थानांतरण होते. कृत्रिम जलाशये निर्माण होतात. माती दगडाखाली गावे गाडली जाऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. प्रश्न दुसरा आहे बघा, वायू प्रदूषणाचे रोखण्याचे उपाय लिहा. कारखान्यातून बाहेर पडणारा धूर तसाच हवेत सोडू नये. त्यातील दूषित कण हवा यंत्रणेचा वापर करून काढून घ्यावेत. उदाहरणार्थ निरोधक यंत्रणा, गाळणी यंत्र यांचा वापर बंधनकारक असावा. घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे. आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर योग्य नियंत्रण असणे. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, धातूची झीज कशी रोखू शकता. धातूवर तेल, ग्रीस, वार्निश व रंगाचे थर दिले जातात. तसेच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो. लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते. या क्रियांमुळे धातूंच्या पृष्ठभागाचा हवेपासून संपर्क तुटतो व त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्याने झीज होत नाही. पुढील प्रश्न आहे, अणुभट्टी. टीप लिहा. अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयंत्र म्हणजे अणुभट्टी. अणुभट्टीमध्ये अणुइंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणतात व अणूमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त करतात. पाचवा प्रश्न आहे, हृदयविकाराच्या झटक्यावरील प्रथमोपचारांची माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. ज्यावेळी एखाद्याला हृदयविकारामुळे हार्ट अटॅक येतो त्यावेळी अतिशय जलद गतीने त्याला योग्य उपचार करणे गरजेचे असते. सर्वप्रथम 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलवावी. रुग्ण शुद्धीवर आहे का ते पहिले तपासावे. रुग्णाच्या छातीवर दाब देऊन एका मिनिटाला 100 ते 120 वेळेला छातीच्या मध्यभागी दाब द्यावा. अशा दाबाची गती मिनिटाला किमान 30 वेळा ही असावी. अशा प्रकारे हृदयविकाराच्या झटक्यावरील प्रथमोपचार हे करावे. सो या पद्धतीने आपल्याला प्रश्नांची उत्तरेही लिहायची आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला 50 गुणांची विज्ञानाची प्रश्नपत्रिका असणार आहे आणि वेळ असणार आहे 2 तास. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच हाय बटनला प्रेस करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर इतरही इयत्तेचे आणि विषयांचे विविध प्रकारचे इम्पॉर्टंट
आणि एज्युकेशनल व्हिडिओ आहे. नक्की त्यांचा सराव करा, अभ्यास करा. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान पेपर लिहा, छान मार्क मिळवा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू.